भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण शिवारातील गट क्रमांक 95A-2-3 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे सदरील जमीन शासन जमा करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे। याबाबत माहिती अशी की सानप यांनी विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 25/3/2025 रोजी भुसावळ तालुक्यातील मिरगव्हाण शिवार येथील गट नंबर 95A-2-3 या गटामध्ये जिल्हाधिकारी यांनी पत्र क्रमांक जमीन 328 SR 19/2017 दिनांक 23/3/2017 रोजी जागा वाटप केलेल्या आदेशाच्या अटी शर्तीचा भंग केल्यामुळे सदरील जागा शासन जमा करण्यात यावी अशी तक्रार विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेली आहे। सदरील जागेवर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार यांनी शासनाच्या पैशांचा अपहार करून सदरील गटावर बांधकाम परवानगी नसताना संत रोहिदास भवन बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा काढून शासनाची फसवणूक केलेली आहे। तरी सदरील जागा शासन जमा करून संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। असे न झाल्यास संबंधितांविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी महान्यूज 19 शी बोलताना दिला आहे। मिरगव्हाण शिवार येथील गट नंबर इधर देखो इधर 95/2 इथे रविदास भवनचं बांधकामाची हॉलचं बांधकाम चालू आहे। त्या बांधकाम करण्याकरता माझा विरोध नाही, परंतु जे जिल्हाधिकारी यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे, ज्या अटी शर्तीवरती ती जागा दिलेली आहे त्या अटी शर्तीचं कुठलेही पालन होताना दिसत नाही आणि त्याच्यात अट क्रमांक 8 मध्ये उपरोक्त अटीचं उल्लंघन झाल्यास सदरची जागा शासन जमा करण्यात यावी असं जिल्हाधिकाऱ्यांचं 23/3/2017चं पत्र आहे आणि संबंधितांना तिथे त्याच्यावरती बांधकाम परवानगी त्यांना उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पण मी मागणी केली की त्यांना परवानगी दिली आहे का, त्याच्यावर त्यांनी परवानगी दिली नाही असं पत्र दिलं आहे। टाउन प्लॅनिंगने बांधकाम केलेलं नाही, परवानगी देण्यात आली नाही असं पत्र आहे। तरी सदरील याच्यामध्ये असलेले सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व PWDचे अधिकारी आणि ठेकेदार यांचं संगनमत करून शासनाचा 13 करोड रुपयाचा निधी त्याच्यावरती खर्च होणार आहे। ते आर्थिक देवाणघेवाण करून तो सगळं काम चालू आहे। तरी माझी विनंती आहे की संबंधितांवर सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी।